मलकापूरमध्ये पुष्पा स्टाईलने पांढरे चंदन जप्त, 22 लाखाहून अधिक किमतीचा साठा पोलिसांच्या हाती। पुष्पा सिनेमातील स्टाईलनं पांढऱ्या चंदनाची तस्करी करणाऱ्या आयशर वाहनाला मलकापूर शहर पोलिसांनी चित्तथरारक पाठलाग करत पकडले। या कारवाईत तब्बल 8 क्विंटल 26 किलो पांढरे चंदन जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील अंदाजित किंमत 22,88,900 रुपये एवढी आहे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 38,88,900 रुपये असल्याचे समजते। ही कारवाई 7 जुलै रोजी सायंकाळी बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळील नाकाबंदी दरम्यान करण्यात आली। पोलीस निरीक्षक गणेश गिरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक कारवाई केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार MS-16 AE 9616 क्रमांकाच्या आयशर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करताच चालकाने गाडी न थांबवता पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करत गाडी थांबवली। झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये बनवलेल्या गुप्त कप्प्यात युरियाच्या पिशव्यांमध्ये लपवलेले पांढरे चंदन आढळले। गाडी ताब्यात घेऊन ती मलकापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन साठा तपासून पांढरे चंदन असल्याची पुष्टी केली। चालकाने चौकशीत सांगितले की सदर चंदन बीड जिल्ह्यातून बुलढाणा व बुऱ्हाणपूर मार्गे व मध्य प्रदेशात नेण्यात येत होते। या तस्करी मागे आंतरराज्यीय माफिया रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे। मलकापूरच्या पोलीस इतिहासात प्रथमच चंदन तस्करीची ही मोठी कारवाई असून ही ऐतिहासिक धडक कारवाई मानली जात आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी संपादक कुर्बान शहा, मलकापूर, बुलढाणा। आज दिनांक 7/7/2025 रोजी बोधवड नाका या ठिकाणी 1600 ते 1800 वाजेपर्यंत अचानक वाहन चेकिंग नाकाबंदी लावली असता नाकाबंदी SC सिरसाट, त्याचप्रमाणे SC रोकडे, त्याचप्रमाणे PC सोनवणे आणि PSI शिंगारे हे कारवाई करत असताना आयशर क्रमांक MH17 AU 9664 या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले। सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली। सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन, वय वर्ष 41 वर्ष, राहणार इस्लामपुरा, नेकनूर तालुका, जिल्हा बीड असे सांगितले।